नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची गणिताची घटक चाचणी 2ची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. घनाला 6 पृष्ठे असतात. एका वर्तुळाची सर्वात मोठी जिवा 10 सेमी आहे, तर त्याच्या त्रिज्येची लांबी. आता जिवा 10 सेमी आहे म्हणजे त्रिज्येची लांबी म्हणजे व्यास 10 सेमी आहे म्हणून त्रिज्या 5 सेमी. व्यास बरोबर 10 सेमी, त्रिज्या 10/2 बरोबर 5 सेमी. तिसरं, चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी व रोज पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी असते. चौथं, 4 बाजू असलेल्या चौरसाची परिमिती. आता चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू दिलेली आहे 4. 4 गुणिले 4 16 सेमी. एका विशाल कंसाचे माप 270 अंश आहे, तर त्याच्या संगत लघुकंसाचे माप. आता लघुकंसाचं माप काढताना 360 मधून दिलेल्या विशाल कंसाचं माप वजा करा. याची वजाबाकी आली 360 वजा 270 90. सहावा आहे, रुपये 1000 वर 10/10 दराने 1 वर्षाचे व्याज. आता 100 रुपयाला व्याज आहे 10, कारण 10/10 आहे. मग आता किती रुपयाला पाहिजे आपल्याला? 1000 रुपयाला. मग 1000 रुपयाचे व्याज किती? तर आपण 100ला 10ने गुणलं 1000 झाले, म्हणजे 10ला 10ने गुणलं 100 म्हणजे किती येणार आहे? 100 रुपये. पर्याय सी. दुसरा प्रश्न आहे, कृती आहेत. 10 पेनांची किंमत 60 रुपये असेल तर अशा 13 पेनांची किंमत किती? कृती दिली आपल्याला. 13 पेनांची किंमत X रुपये मानू. मग 10/60 बरोबर 13/X इथं दिलेलंच आपल्याला ते. आता इथं तिरकस गुणाकार केला बघा. नेमकं काय केलं आहे? कृती सोडवणे अगदी सोपं असतं. 10 गुणिले 6 म्हणजे 13 गुणिले 60 येणार आहे. मग 13 दिलं, इथं फक्त 60 लिहायचं आहे. आता Xची किंमत काढायची आहे, म्हणजे हा X बरोबर 60 गुणिले 13 छेदस्थानी 10 येणार आहे. X बरोबर 6. 10ने 6ला भाग दिला, 10×6 = 60 हे 6 आले म्हणून 13 जशीच्या तसे 13×78 उत्तर येणार आहे. 13 पेनांची किंमत 78 रुपये. एका इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 12 सेमी, 10 सेमी व 5 सेमी दिलेली आहे, तर इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढा. आता इथं L 12 सेमी, B 10 सेमी, H हे आपल्याला दिलेलं आहे बघा 5 सेमी. बॉक्स भरणं एकदम सोपं असतं. इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ सूत्र पण दिलेलं आहे. L गुणिले B, B गुणिले H, L गुणिले H. आता यात फक्त किमती ठेवायच्या आहेत. 2 L गुणिले B म्हणजे 12 गुणिले 10, B गुणिले H. आता H किती? इथं 5 हा दिलेला आहे, म्हणजे इथं आपल्याला Bची किंमत लिहायची आहे, ती आहे 10. पुढचं दिलेलंच आहे, हे आहे असंच आहे. L गुणिले H म्हणजे 12 गुणिले 5. आता यांचा गुणाकार केला, 12 आहे 120, 10×5 = 50 आणि 12×5 = 60. यांची बेरीज केली ती 230 येते. 2 गुणिले 230 460. एका वर्तुळाचा परिघ 198 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या व व्यास काढा. परिघाचं सूत्र आहे, वर्तुळाचा परिघ बरोबर C 2πr. परिघ दिला आहे आपल्याला 198 बरोबर 2 आहे तसाच, पायची किंमत टाकली 22/7 आणि R आहे तसाच. आता Rची किंमत काढायची आहे म्हणून हा 7 जो आहे, आता बघा इथं 198 गुणिले 1/2 याचा व्यस्त घेतला आहे 1/2 आणि याचा पण व्यस्त घेतला 7/22. आता इथं 198 गुणिले 1/2 गुणिले 7/22, इथं आपण 2ने भाग दिला, नंतर 22ने भाग दिला, त्याचं उत्तर येतं आहे 9. 9×7 = 63 आणि 63ला भाग दिला आपण 2ने भाग दिला ते 31.5. 63ला 2ने भाग दिला 31.5 म्हणजे त्रिज्या आलेली आहे 31.5. आता व्यास 2 गुणिले 31.5 त्यांचा गुणाकार केला 63.0 म्हणजे 63. प्रश्न तिसरा, खालील उपप्रश्न सोडवा. एक मोठी भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात,
तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील. आता इथं आपण बघा, मजूर आणि बांधकामासाठी लागणारे तास यात व्यस्त प्रमाण आहे. मग मजूर आणि तास, 15 मजुरांना 8 तास, 12 मजुरांना आपण 1 तास मानले. व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार समान असतो म्हणून 15 गुणिले 8, 12 गुणिले x, ची किंमत काढायची आहे. 15 गुणिले 8 हा 12 गुणिले आहे, तो भागिले होणार आहे. इथं आपण भाग दिला, 3ने भाग दिला, 3 चौक 12, 3 पाचे 15, 4ने भाग दिला, 4 दुणे 8 आणि 5 दुणे 10, म्हणजे 12 मजुरांना 10 तास लागतील. त्यातलं दुसरं गणित आहे, मुद्दल 25,000 रुपये, रास 31,000 रुपये, मुदत 4 वर्ष, तर व्याजाचा दर किती. एकूण व्याज आपल्याला दिलेलं आहे, मुद्दल दिलेलं आहे आणि इथं रास दिलेली आहे. एकूण व्याज आपल्याला काढायचं आहे. मग एकूण व्याज बरोबर रास वजा मुद्दल. रास आहे 31,000 वजा 25,000, 6,000 रुपये व्याज आलेलं आहे. मग सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. सरळ व्याज 6,000, मुद्दल 25,000, द काढायचा आहे, क 4, 2 शून्य गेले. दर बरोबर हा 6,000ला 250 आणि 4 भागिले होणार आहे. इथं आपण भाग दिला, 250 गुणिले 4 किंवा गुणाकार केला तर 1,000, 3 शून्य गेले म्हणजे 6. मग दर किती आलेला आहे व्याजाचा, 6%. प्रश्न तिसरा एक यातला राहिला आहे बघा, शेजारील वर्तुळातील त्रिज्या, जीवा व व्यास ओळखा व त्यांची नावे पुढील सारणीत लिहा. आता त्रिज्या, वर्तुळ केंद्रापासून वर्तुळावरचा बिंदू जोडणारा रेषाखंड. मग OC, OB, तुम्ही OD पण लिहू शकता, OD, OF, OA, OE यातले कुठले पण तुम्ही लिहू शकता. फक्त त्याचा केंद्रबिंदू O पासून वर्तुळावरचा बिंदू घ्यायचा आहे. जीवा, वर्तुळावरील 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. म्हणजे आता EC, AB, नंतर AD आणि FC या सगळ्या जीवा आहेत. व्याससुद्धा जीवाच असतो. व्यास AB आणि CF. पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडवा. आकाशने 10,8 दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळेल. एकूण किती व्याज मिळेल, म्हणजे प्रत्येक वर्षाला किती मिळेल आणि 3 वर्षानंतर किती व्याज मिळेल ते आपल्याला काढायचे आहे. मुद्दल आहे 25,000, दर 8 आणि मुदत 3 वर्ष. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. इथं आपण किमती ठेवल्या, 25,000, द 8 आणि क 1 वर्ष, कारण आपल्याला प्रत्येक वर्षाचं व्याज काढायचं आहे म्हणून क 1 वर्ष छेद 100. हे 2 शून्य गेले, 250 गुणिले 8 आहे 8. सरळ व्याज बरोबर 250 गुणिले 8, 2,000 रुपये, म्हणजे एका वर्षाचं व्याज मिळालेलं आहे 2,000. आणि आकाशला प्रत्येक वर्षी 2,000 रुपये व्याज मिळेल. आता आकाशला 3 वर्षानंतर किंवा 3 वर्षाचे मिळणारे व्याज 2,000 गुणिले 3, 6,000. एकूण किती व्याज मिळेल म्हणजे आपल्याला तेच काढायचं आहे, तर एकूण 6,000 रुपये व्याज मिळेल. आता दुसरं गणित, आयताकृती सभागृहाची लांबी 12 मीटर, रुंदी 6 मीटर आहे. या सभागृहात 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या आहेत, तर संपूर्ण सभागृहात किती फरशा बसतील. म्हणजे आयताकृती सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये फरशी बसवायची आहे चौरसाकृती. आता आयताची लांबी 12 मीटर म्हणजेच 1200 सेमी. आपण इथे सेंटीमीटर काय केलं तर हे मीटरमध्ये दिलेलं असलं तरी फरशीची जी बाजू आहे ती सेमीत दिलेली आहे, म्हणजे सगळे एकक हे एकाच एककामध्ये पाहिजे, ते वेगवेगळे एकक नको. आता आयताची लांबी 12 मीटर बरोबर 1200. 12 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणून 12 गुणिले 100 1200 सेंटीमीटर. आयताची रुंदी 6 गुणिले 100 बरोबर 600 सेंटीमीटर. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी 1200 गुणिले 600, 1272. इथे आपण गुणाकार केला आणि हे 4 शून्य आहे तसेच आपण दिलेले आहेत, म्हणजे 7,20,000 चौरस सेमी हे सभागृहाचं क्षेत्रफळ आहे. आता चौरसाकृती फरशीची बाजू आहे 30 सेमी.
फरशीचे क्षेत्रफळ बाजू वर्ग बरोबर 30 वर्ग म्हणजे 900 चौरस सेमी. फरशांची संख्या. आता फरशी क्षेत्रफळ म्हणजेच बाजू गुणिले बाजू म्हणजे या ठिकाणी 30चा वर्ग म्हणजेच 900 आपण ते काढलेलं आहे. फरशांची संख्या सभागृहाचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ. मग सभागृहाचं क्षेत्रफळ आहे 7,20,000 भागिले 900. 2 शून्य गेले, 9ने आपण भाग दिला तर किती फरशा येतात? 800. म्हणजे सभागृहात 800 फरशा बसतील. अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.